तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. मित्रांनो, आज आपण काय बघणार आहे? आज आपण बघणार आहे की इंडिकेटर्स खरं मध्ये वर्क करता का? इंडिकेटर्स कोणते यूज केले पाहिजे? इंडिकेटर यूजच केले नाही पाहिजे. तर आपण शेवटच्या टप्प्यात ते बघणार आहोत. ओके, हा आहे गोल्डचा चार्ट. हा कसला चार्ट आहे? तर गोल्डचा चार्ट आहे. ओके, तर मित्रांनो, मी इथं काय सिंपल मध्ये इंडिकेटरवर क्लिक करेल. ओके, आणि मी इकडं टाकल. ठीक आहे, एक मिनिट. आपण करू EMA. ओके, आता मी काय केलंय, तर इथं येऊन EMA इंडिकेटर येईल, तिथं टाकलेलं आहे. ओके, तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे? ही व्हिडिओ मी कशासाठी बनवत आहे? ही व्हिडिओ तुम्ही लाख रुपये जरी दिले ना, तुम्ही लाख रुपये देताय बाहेर, 50,000 देताय, करोड देताय, मला काहीच करायचं नाही. पण तुम्ही बाहेर फी जी देताय की नाही, तुम्ही बाहेर फी देताय, तर कसली देताय? इंडिकेटर्सची. मार्केट सोपं नाही. मार्केटमध्ये मार्केट काय तर एक बिझनेस अपॉर्च्युनिटीज. हे काय असं काही खेळ नाही, हे बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहे. हा एक बिझनेस आहे, हा एक धंदा आहे, हा एक व्यवसाय. तर मित्रांनो, तुम्ही जे बाहेर जातात आणि म्हणतात की जे बाहेर कोर्स विकतात लाख रुपये देऊन, तर तुम्हाला मित्रांनो एवढं मी गॅरंटी देतो, लाख रुपये देऊन सुद्धा तुम्हाला हे नॉलेज भेटणार नाही. मित्रांनो, हा EMA यूज करा, हा 20 EMA यूज करा, 50 EMA यूज करा, हा EMA यूज करा, तो EMA यूज करा. तर मित्रांनो, याच्या मागचं लॉजिक काय तुम्हाला समजतंय का? की हे जे काय आपण, ठीक आहे, आता EMA झालं. ओके, आता आपण इकडे बघू. ठीक आहे, ब्राबडॅन स्ट्रॅटजी. ठीक आहे. ओके, मित्रांनो, तुम्ही ही स्ट्रॅटजी लावली. ओके, आता हे EMA लावले तुम्ही, हे जी स्ट्रॅटजी लावली. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला काय शिकायला भेटतंय? काहीच नाही. इंडिकेटर्स आर लिटरली युजलेस. इंडिकेटर्स जे आहे ना, पूर्णपणे काय आहे, तर मित्रांनो, इंडिकेटर मी तुम्हाला इथे लिहून देतो, युजलेस. आपल्याला इंडिकेटरच वापरायचे नाही मित्रांनो. तुम्हाला लाख नाही, करोड रुपये देऊन सुद्धा हे नॉलेज भेटणार नाही मित्रांनो. बरं ठीक आहे, तुम्हाला जर का असं वाटतं ना, ठीक आहे, पहिले आपण EMA घेऊ. ओके, तर मित्रांनो, जे काही तुम्ही स्क्रीनवर बघताय, हा जो काही EMA, ही जी काही लाईन चालली, ओके, ही जी ब्ल्यू कलरची, ही ऑन व्हॉट बेसिस, ही कोणत्या बेसिसवर परफॉर्म करणार आहे? मला त्याचं उत्तर द्या. ही कोणत्या बेसिसवर परफॉर्म करणार आहे? ही कोणत्या बेसिसवर परफॉर्म करणार आहे? जेव्हा मार्केट अप साइड मूव्ह होईल, त्यानंतरच. समजा ही कॅन्डल आता इकडे क्लोज झाली, त्यानंतरच या इंडिकेटरला कळणार आहे, मग तो त्यानंतर इंडिकेटर ऍक्ट करणार आहे, त्याच्याशिवाय तो ऍक्ट करणार नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच, पहिले जे काय तर चार्ट्स मूव्ह करतील. तुम्हाला ते पण दाखवून देतो मी, चार्ट्स कसे मूव्ह करतील. समजा मार्केट या लेवलला आहे, सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये. ओके, हा झाला तुमचा सपोर्ट, हा आला तुमचा रेजिस्टन्स. मार्केट ह्या लेवल रेंज मध्ये ना, जेव्हा मार्केट वर जाईल, त्याच्यानंतरच या EMA जो इंडिकेटर आहे, त्या EMA इंडिकेटरला कळणार आहे, मार्केट वर गेले, आता मला पण मूव्ह केलं पाहिजे. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच की इंडिकेटर हे सर्वच युजलेस आहे. व्हॉल्यूम तुम्ही बेधडक यूज करू शकता, व्हॉल्यूम मी पण यूज करतो. व्हॉल्यूम इंडिकेटर कसं यूज करायचं त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवून. सांगायचं तात्पर्य एकच आहे की इंडिकेटर आर युजलेस. मला सांगा, जर कुणी एखादा, तुम्ही आज समजा की तुम्ही काय तर एक बिझनेस टाकलाय, तर तुम्ही आज समजा, आपण आज समजू, तुम्ही ट्रॅव्हलिंग एजन्सी टाकली. तुम्ही 10 गाड्या घेतल्या,
बरं, ही तुमची ट्रॅव्हलिंग एजन्सी, त्याच्यात तुम्ही 10 गाड्या घेतल्या, ओके. तर तुम्ही काही ना काही एखादी ऑर्डरटाईज करशाल, बरोबर. एखादी ॲडव्हर्टाइजमेंट किंवा तुम्ही नुसतं नाही का की त्याच्या मागचा स्टडी करणार नाही की हा, मी ट्रॅव्हलिंग एजन्सी टाकली, मग मी कुठं गाडी लावू शकतो, मी कंपनीत गाडी लावू शकतो का, या सर्व ज्या गाड्या आहेत, समजा कंपनीला जायला यायला बस राहता, तुम्ही काय डोकं लावशाल की इकडे बस लावू का तिकडे बस लावू का. पण जर तुम्ही असं कोण तुम्हाला बोललं की हा, असं असं केल्याने ना तुझा जो काय प्रॉफिट आहे तो खूप होईल, नाही का. म्हणजे तू एक काम कर की तू आहे ना फक्त बसून राहा, आणि मी जस म्हणजे तुला काय करायचं फक्त की फक्त ॲडव्हर्टाइजमेंट कर, मग तुझ्याकडे आपोआपच क्लायंट येईल. असं होईल का? तर नाही. तुम्हाला जर का मोठा गेम खेळायचा असेल ना, तर तुम्हाला मार्केटमध्ये फिरणे, मार्केटमध्ये ओरिजिनलमध्ये काय चाललंय ते जाणून घेणे. हे उदाहरण थोडं मॅच नाही झालं, पण मित्रांनो, सांगायचा उद्देश एकच आहे की जेव्हा तुम्ही धंदा घेऊन बसले ना, तर तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं करणार आहे. जर तुम्ही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय होतं की समजा तुम्हाला ट्रॅव्हलिंग एजन्सी टाकायची, तुम्ही घरीच बसूनच विचार करत आहे, मी अशी गाडी घेईल, मी तशी गाडी घेईल, मग मी हे करेल, मग मी ते करेल, त्याच्याने होणारच नाही मित्रांनो. पहिले तुम्हाला काय प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावं लागेल. विचार करून विचार करायचा आहे, मॅनिफेस्ट बघा सर्वांना करायचंय, पण तुम्हाला काय त्यासोबत टेक्निकल पण आलं पाहिजे. नाही का? तुम्ही जर का असंच येऊन बसले की मी हे करेल, मी ते करेल, नाही मित्रांनो, होणार नाही. किंवा तुमच्या मित्रांनी सांगितलं, हा, त्याची ट्रॅव्हल एजन्सी मधल्या 10 गाड्या आहे ना, हा, तू या 10 जणांना चालवायला देऊन टाक. किंवा तू हे कर, नाही का, काय कर, तू 1 करोड इन्व्हेस्ट केलंय ना, तर मग तू काय कर, हे जे काही 10 जण आहे, तू त्यांना या गाड्या त्यांच्याकडे देऊन टाक आणि ते महिन्याला तुला पे करतील. असा बिझनेस चालेल का? असा बिझनेस कधीच चालणार नाही. तुम्ही एखादं ड्रायफ्रुटचं शॉप टाकलं आणि तुम्हाला कोणी येऊन बोललं की हा, तू आता ड्रायफ्रुटचं एवढी भारी इन्व्हेस्टमेंट केली, एवढं भारी शॉप केलं, तर मग तू एक काम कर, तू काय कर, एखाद्या माणसाला चालवायला देऊन टाक, ज्याला नॉलेजच नाहीये, ज्या इंडिकेटरला नॉलेजच नाहीये. तो इंडिकेटर जेव्हा मार्केट मूव्ह झाल्यावर तो इंडिकेटर चालणार आहे. त्याच्या ताब्यात तुम्ही तुमचा कॅपिटल देऊच कसं काय शकता? जेव्हा तुम्ही इंडिकेटरवर ट्रेड घेणार, तेव्हा तुम्ही तुमच्या इंडिकेटरला तुमचा कॅपिटल देणार आणि तो 100ने 200% तो काय तिथं तुमचा इंडिकेटर हा लॉस करून देणार. ओके. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की इंडिकेटर आर वेस्टेज ऑफ टाइम. तुम्हाला सिंपल राहायचंय, आणि जितकं सिंपल राहता येईल तितकं तुम्हाला सिंपल राहायचंय ट्रेडिंगमध्ये. कामनेस कसा आणायचा आहे किंवा रूल्स कसे, ट्रेडिंगचे जे काय रूल्स आहेत ते मी तुम्हाला याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.